शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली ती केवळ एकनिष्ठ आणि स्वामीभक्त अशा सेनेच्या भरवशावर। शिवाजीराजांनी त्यावेळी चालू असलेल्या सरंजामी लष्कर पद्धतीचा त्याग केला, कारण सरंजामी पद्धतीत राज्यातील सेनापतींना जहागीर म्हणून प्रदेश दिले जात असत। या जहागिरीतील महसूल त्या सेनापतींना मिळत असे व त्याच्या मोबदल्यात तो सेनापती आपल्या मालकाची लष्करी चाकरी करत असत। अनेक वेळा हे सेनापती आपल्या जहागिरीतील रयतेवर अत्याचार करत मालकाचा हुकूम ते मानत नसत। ते पगार थकला की बंड पुकारण्यास किंवा शत्रूला मिळण्यास मागे पुढे पाहत नसत। हे लक्षात आल्यावर शिवाजीराजांनी आपल्या सैनिकांना भरपूर पगार ठरलेल्या वेळेत देऊन त्यांना खुश ठेवण्याचे प्रयत्न केले। शिवाजी महाराजांच्या सैन्यातील लोक डोंगरी प्रदेशात राहणारे असून शरीराने काटक, कणखर आणि अधिक बळकट होते। कष्टमय जीवन, वेगाने दौड करण्याची सवय आणि सुखाकडे दुर्लक्ष इत्यादी कारणांमुळे हे लोक लष्करी पराक्रम करण्यास योग्य होते। काटक जीवन, ऐश आरामशून्य राहणी आणि अत्यंत मर्यादित गरजा हे शिवरायांच्या सैन्याचे वैशिष्ट्य होते। मराठा शिपायाजवळ लवाजमा असा मुळीच नव्हता, त्यामुळे लष्करांच्या हालचाली अत्यंत चपळतेने होत असत। मराठा शिपायांकडे त्यांची तलवार, भाला, बर्ची आणि फार तर बंदूक ही त्यांची हत्यारे होती। थोडीशी भाकरी, घोड्याच्या तोबऱ्याचे हरभरे आणि एखादे घोंगडे एवढेच त्यांचे सामान असे। घोंगडे अंगावर आणि अंगाखाली घेऊन ते जमिनीवर निजत असत। घोड्याचा लगाम स्वतःच्या मनगटाला बांधून ठेवत असत। स्वारी मोठी असली तरी महाराजांसाठी आणि त्यांच्या मंत्र्यांसाठी 1-2 तंबू असत। बाकी सर्व लष्कर उघड्यावर झोपत असे, त्यामुळे विद्युत वेगाने वाटेल तशा हालचाली करून शत्रूला गाठणे आणि झोडपणे आणि क्षणार्धात नाहीसे होणे हे मराठ्यांना सहज शक्य होत असे। पावसाळा सोडून 8 महिने मुलुकगिरीवर सैन्य राहत असे। परमुलखात खंडण्या घेऊन ते सैन्य स्वतःचे पोट भरत असत। पावसाळ्यात लष्करी मोहिमा बंद असत, त्यावेळी लष्करातील सैन्याला प्रशिक्षण दिले जाई किंवा सैन्य आपल्या घरी जाऊन शेतीची कामं करत असत। तलवार, कठारा, जमदाडा, पट्टे, भाले, बाक, बिचवे, तीरकमाना, बंदुकी, बख्तरे, घुग्या, गुर्ज, टोप, दुपट्टा, चिलखते, ताज, हुक्के, दारुगोळा आणि बाण इत्यादी प्रकारची अनेक शस्त्रे मराठी लष्करात होती। शिवकाळात मराठे लढाईसाठी तलवार, भाले यांचा वापर नेहमी करत। या शस्त्रांच्या जोडीला बंदुका आणि तोफा यांचाही उपयोग होई। तलवारी व भाले ही हत्यारे वापरताना शत्रूला भिडावे लागे। सुरुंगाच्या दारूचा उपयोग किल्ल्यांच्या तटाला भगदाड पाडण्यासाठी होई। महाराष्ट्राचा प्रदेश डोंगराळ, दळणवळण करणे अत्यंत अवघड। अशावेळी जलद गतीने अंतर तोडण्याचे साधन म्हणजे घोडा। त्या काळात मराठी माणसाचे घोड्यावर फार प्रेम होते। महाराष्ट्रातील घोडी देखील येथील भूमीला अनुरूप अशीच, म्हणजे उंचीला लहान आणि तरतरीत व चपळ होती। त्यावेळच्या दळणवळणाचे साधन म्हणजे बैल आणि बैलगाडी होती। युद्धामध्ये सामान वाहून नेण्यासाठी बैलांचा उपयोग केला जाई। युद्धतंत्रातील हत्यारे व अंतराचा प्रश्न सोडवण्यासाठी अश्वदलाला मराठी राज्यात मोठे महत्त्व मिळाले। शस्त्रे, घोडा, बैल व बैलगाड्या विकत घेण्यासाठी महाराजांजवळ जास्त पैसा नव्हता। तो मिळवण्यासाठी मराठ्यांना लुटीवर भरोसा ठेवावा लागत होता। महाराजांच्या कारकिर्दीत अनेकदा लुटी झाल्या, पण लुटी करताना रयतेला कमीत कमी त्रास व्हावा याची काळजी घेतली जाई। स्वराज्यात पैसा, हत्यारे आणि सैन्याची संख्या कमी होती, शिवाय प्रदेशसुद्धा डोंगराळ होता। अशी वस्तुस्थिती असल्यामुळे शत्रूशी लढण्यासाठी महाराजांनी एका खास लढाईच्या पद्धतीचा आश्रय घेतला होता। एक नवीन युद्धतंत्र अंमलात आणले होते, त्याला आपण गनिमी काव्याचे युद्ध म्हणतो। यात जास्तीत जास्त बचाव करून शत्रूची जास्तीत जास्त हानी करायची हे तंत्र अंतर्भूत होते। पायदळ, घोडदळ, तोफखाना, वाहतुकीची साधने, बेलदार, हेर टेहळे यांचे नजरबाद खाते इत्यादी खाती मराठ्यांच्या सैन्यात होती। शिवरायांच्या सैन्यातील पायदळ आणि घोडदळाची व्यवस्था कशी होती हे आपण पुढच्या एका व्हिडिओमध्ये पाहूया। शिवाजी महाराज व त्यांचे सरदार एकाच वेळी भारताच्या निरनिराळ्या प्रदेशात स्वारा करत खास
शिवाजीराजांजवळ जे सैन्य असे त्याखेरीज त्यांच्या सरदारांच्या हाताखाली निराळे सैन्य असे. इंग्रजी कागदपत्रात शिवरायांच्या सैन्याची संख्या सुमारे 50,000 घोडदळ व 1,00,000 पायदळ एवढी दिली आहे. अमात्यांच्या आज्ञापत्रात 60 ते 70 हजार शिलेदार व 2,00,000 पायदळ अशी संख्या सांगितली आहे. सभासदकृत बकरीत घोडे आणि शिलेदारांची संख्या 1,05,000 आणि पायदळाची संख्या 1,00,000 अशी सांगितली आहे. शिवरायांच्या सैन्याचा एकूण 60 ते 70 हजारांचा फिरता विभाग होता. घोडदळ आणि पायदळ यांना मिळून सर्व सैन्याचा खर्च 63,75,000 रुपये इतका शिवाजीराजांना करावा लागत होता. सैन्याच्या या पगाराशिवाय बंदुका, तोफा, भाले, बर्च्या, तलवारी, बाण, दारुगोळा, घोडे, तंबू, राहुट्या इत्यादींसाठी खर्च करावा लागे तो निराळाच. शिवाजीराजांच्या कारकिर्दीच्या उत्तरार्धापर्यंत सैन्यासाठी जवळजवळ 3 कोटी रुपये खर्च दर वर्षाला येत होता. कोणत्याही राष्ट्राचा त्याच्या सैन्याचा खर्च त्याच्या उत्पन्नातून भागवला जातो, परंतु शिवाजीराजांना ही गोष्ट शक्य झाली नाही, कारण त्यांच्या स्वराज्याअंतर्गत प्रदेशाचे उत्पन्न त्यांच्या सैन्याचा खर्च भागवण्यास फार कमी पडत होते. कारण स्वराज्यातील बराच भाग सह्याद्री व त्याची खोरी यांनी व्यापलेला होता. शिवाजीराजांच्या राज्याच्या प्रदेशाची अशा प्रकारची भौगोलिक परिस्थिती असल्यामुळे आणि त्यात सुपीक भागाचा सपाट प्रदेश फार थोडा असल्याकारणाने त्या प्रदेशाचे उत्पन्न शिवाजीराजांच्या प्रचंड सैन्याचा खर्च भागवण्याला कधीच पुरे पडले नाही. या कारणांमुळे शत्रू राष्ट्रांच्या प्रदेशावर स्वाऱ्या करून त्या स्वाऱ्यात मिळालेल्या लुटींवर त्यांच्या सैन्याचा खर्च त्यांना भागवावा लागत होता. शिवरायांनी सैन्याचा खर्च भागवण्यासाठी केलेल्या लुटींचा थोडासा तपशील आपण पाहूया. सुरतेची 2दा केलेली लूट, बुऱ्हाणपूरच्या 3 लुटी, कारंजा शहराची लूट, कारवारची लूट, श्रीरंगपट्टणमची लूट, हुबळीची लूट, नाशिक व त्र्यंबक शहरांची लूट, औरंगाबाद शहराची लूट, कल्याण भिवंडी शहराची लूट, राजापूरची लूट, जालन्याची लूट, बसरूरची लूट इत्यादी इतर अनेक ऐश्वर्यसंपन्न शहरांची लूट करून शिवाजी महाराज आपल्या सैन्याचा खर्च भागवत असत. आपल्या शत्रूपासून स्वतःचे रक्षण करण्याकरता शिवाजीराजांना जे प्रचंड सैन्य ठेवावे लागे त्याचा खर्च त्यांच्या राज्याच्या उत्पन्नातून त्यांना भागवता आला असता तर शिवाजीराजांनी लूट केली नसती. परंतु त्यांच्या राज्याचे उत्पन्न त्यांच्या सैन्याचा खर्च भागवण्याइतके मोठे नसल्याकारणाने परराज्यांवर स्वाऱ्या करण्यावाचून त्यांच्याकडे पर्यायच नव्हता. शिवाजीराजांच्या सैन्यातील सर्व शिपायांवर कोणत्याही स्त्रीला त्रास द्यायचा नाही असा सक्तीचा निर्बंध होता. शिवरायांच्या या हुकमाचे कोणत्याही शिपायाने उल्लंघन केल्यास शिवराय त्यांना इतकी कडक शिक्षा करत की सैन्यातील दुसरा कोणताही शिपाई त्यांचा हुकूम तोडण्यास धजावत नसे. निरपराध लोकांना आपल्या शिपायांकडून त्रास होऊ नये असा शिवरायांचा सक्त हुकूम होता. ज्या माणसाकडून प्रतिकार केला जाणार नाही त्यांच्यावर शिपायाने शस्त्र चालवू नये. सैन्यातील शिपायांना उत्तम प्रकारची शिस्त लागण्याच्या दृष्टीने शिवरायांनी आणखी एक महत्त्वाचा नियम केला होता, मद्यपान. मद्यपान हे फार वाईट व्यसन आहे व या व्यसनाच्या योगाने सैन्यातील शिपाई बेफाम होऊन वाटेल ती कृत्य करण्यास प्रवृत्त होतात. त्यामुळे सैन्यात मद्याचा प्रसार होऊ नये यासाठी शिवाजीराजांनी सक्त खबरदारी घेतली होती. याशिवाय शत्रूच्या बायका मुलांना हात लावू नये, देवालयांची नासधूस करू नये, सक्तीचे धर्मांतर किंवा इतर गोष्टी करू नयेत, शेतकऱ्यांचे बैल लुटू नयेत, अगदी नाईलाज झाला तर फक्त ओझे वाहून नेण्यासाठी बैल घ्यावेत, गायींना पळवू नये, खंडणी वसूल करताना ओळख म्हणून साक्ष देण्यासाठी ब्राह्मणांना जबाबदार धरू नये, अशा प्रकारचे इतरही काही नियम शिवाजी महाराजांनी आपल्या सैन्यासाठी केले होते. शिवाजी महाराज सैन्यातील शिपायांना युद्धात जितकी लूट मिळत असे त्यातील सोने, चांदी किंवा किमती सामान सरकार जमा करून उरलेल्या वस्तू सर्व शिपायांना देत असत. पगाराशिवाय मिळालेल्या या वस्तूंमुळे शिवाजीराजांच्या सैन्यातील शिपाई त्यांच्यावर खुश असत. शिवाजी महाराज ज्या शिपायांची घराणी हिंदुस्थानच्या पश्चिम किनाऱ्याच्या प्रदेशात म्हणजे समुद्रकाठच्या प्रदेशात असत त्याच प्रदेशात त्या शिपायांना नोकरीस ठेवत. त्यामुळे हे घोडेस्वार शिवाजी महाराजांच्या नोकरीला चिकटून राहत.
शिवाजी महाराज आपल्या शिपायांना भरपूर पगार देत. शिपायांच्या भरतीवेळी जो पगार ठरवला जाई तोच पगार त्या शिपायाला महिन्याच्या दर प्रतिपदेला दिला जात असे. शिवाजी महाराज आपल्या शिपायांना साधारणपणे दरमहा पगार म्हणून 2 पागोडा म्हणजेच एक सोन्याचे नाणे ज्याची किंमत 3.5 ते 4 रुपये असे असा देत असत. शिवाजी महाराज आपल्या सैन्यातील लोक आपापसात काय बोलतात याची प्रत्येक बातमी मिळवत असत आणि कोणाही अधिकाऱ्याच्या गैरवर्तनामुळे सैन्यातील शिपायांना त्रास झाला असेल तर त्या गैरवर्तन करणाऱ्या शिपायाला किंवा अधिकाऱ्याला शिवाजी महाराज तात्काळ शासन करत असत. शिवाजीराजांच्या सैनिकांचे शिवाजीराजांवर अत्यंत प्रेम होते. एखाद्याला शिक्षा करणे किंवा बक्षीस देणे या बाबतीत शिवाजी महाराज इतके निपक्ष असत की त्यांनी त्यांच्या हयातीत याबाबत केव्हाही अपवाद केला नाही. कोणत्याही माणसाने केलेल्या उत्तम कामगिरीबद्दल त्यांनी त्यांना बक्षीस दिले नाही असे कधीच झाले नाही किंवा कोणत्याही शिपायाने काही गुन्हा केल्यास त्याचे त्याला शासन झाले नाही असेही कधी झाले नाही. ही गोष्ट ते विशेष काळजीने व लक्षपूर्वक करत असत. त्यांनी त्यांच्या हाताखालील सेनापतींना हुकूम दिले होते की त्यांनी त्यांच्या हाताखालील शिपायांच्या वागणुकीविषयी व विशेष करून एखाद्या शिपायाने विशेष पराक्रम केला तर त्याविषयीची माहिती त्यांनी आपणास तात्काळ द्यावी. अशा प्रकारची तात्काळ माहिती मिळताच शिवाजी महाराज त्या शिपायाच्या पगाराची आणि दर्जाची वाढ ताबडतोब करत असत. शिवाजी महाराजांची अशी व्यवस्था असल्याने शिवाजीराजांच्या सैन्यातील गुणी व पराक्रमी शिपायांना चांगले वेतन आणि हुद्द्याची बढती मिळे. त्यामुळे त्यांच्या शिपायांची मर्जी शिवाजीराजांवर बसत असे. सैन्यातील शिपायांचे प्राण शिवाजी महाराज स्वतःच्या जीवापेक्षाही अधिक मौल्यवान समजत असत. त्यामुळे शिवाजीराजांवरही त्या सैन्याचे प्रेम जडत होते, यात काही नवल नाही. शिवाजी महाराज आपल्या शत्रूंवर ज्या स्वाऱ्या करीत त्या प्रत्येक स्वारीत आपल्या सैन्यातील शिपायांचे फार बळी न देता आपला कार्यभाग कसा साध्य होईल यांची ते खबरदारी घेत असत. शत्रूच्या शिपायांच्या तडाख्यात न सापडता व स्वतःचे प्राण धोक्यात न घालता शत्रूच्या सैन्यातील लोकांना जो काही त्रास देता येईल तो देऊन किंवा जी लूट मिळेल तेवढी लूट मिळवून पळ काढावा असा शिवाजीराजांनी त्यांच्या सैन्याला हुकूम दिलेला असे. त्यामुळे त्यांच्या सैन्याचे फारसे नुकसान होत नसे. असे करण्याचे कारण शिवाजी महाराज सांगत की जगातील कोणत्याही वस्तूंपेक्षा मला माझ्या शिपायांचे प्राण अधिक मौल्यवान वाटतात. आक्रमण हेच संरक्षण या तत्वाची अंमलबजावणी करून महाराजांनी एका लहानशा जहागिरीपासून सुरुवात करून हिंदवी स्वराज्य स्थापन केले. हे त्यांना सतत अखंड आक्रमक धोरणाचा अवलंब केल्यावाचून गत्यंतर नव्हते. साहस, वेळेचे भान आणि कुशल नेतृत्व इत्यादी दुर्मिळ गुण महाराजांपाशी होते. आदिलशाहीपेक्षा 100 पट असलेल्या बलाढ्य अशा मोगलांशी वैर ओढवून घेणे, महाराष्ट्रात स्वराज्याचा बंदोबस्त पुरता लागलेला नसताना जिंजी, वेल्लोर येथे स्वारी करणे ही साहसे शिवाजी महाराजांनी केली आणि त्यात यश मिळवले. शत्रूची सर्व संपत्ती लुटून आणावी या प्राचीन राजनीतीला अनुसरून महाराजांनी शत्रू प्रदेशातील बलाढ्य शहरांवर छापे घालून अपार द्रव्यसंचय केला. छापे घालण्यापूर्वी त्या शहरातील अधिकाऱ्यांना, व्यापाऱ्यांना आणि सावकाऱ्यांना ते पत्र धाडून कळवत असत की तुम्ही आम्हाला सरकारी वसुलाच्या 4थ्या हिश्श्या इतकी रक्कम म्हणजे 1/4 जर बिन तक्रार दिली तर तुम्हाला कसला त्रास देणार नाही. ज्या शहराचे लोक त्यांना 1/4 देण्याचे कबूल करत त्या शहरांना शिवाजी महाराज कधीच त्रास देत नसत. अनेक शहरांवर छापे घालून स्वराज्य स्थापनेसाठी अपार धन मिळवले आणि त्या धनाच्या सहाय्याने मोठी सेना उभारून स्वराज्याची स्थापना केली.